आज आपण युनिट नंबर 4.4 अ पारडी ह्या घटकाला सुरुवात करतो आहे. अ पारडी या शब्दाचा अर्थ विडंबन असा होतो. विडंबन म्हणजे नेमकं काय? तर हा काव्याचा एक प्रकार आहे, कवितेचा एक प्रकार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एखादं काव्य जे मूळ काव्य म्हणून गणलं जातं किंवा ज्या कवितेकडं मूळ कविता म्हणून पाहिली जाते, त्याच कवितेवरती थोडंसं हास्यात्मक दृष्टिकोनातून केलेली टीका किंवा टिप्पणी याला आपण विडंबन असं म्हणतो. म्हणजे अगदी त्याच तालावरती, त्याच सुरामध्ये अगदी तशाच प्रकारचं दुसरं काव्य करणं की ज्याच्यातून हास्य निर्मिती होते, त्याच्यावरती टीकात्मक अशा दृष्टिकोनातून लिखाण केलं जातं. त्याला आपण पॅरडी असं संबोधतो. PARADOY पॅरडी. पॅरडी म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं विडंबन. छोटीशी कविता आहे. कवितेचं नाव आहे हाऊ डोथ द लिटल बिझी बी. हाऊ डोथ द लिटल बिझी बी. बिझी बी. बी म्हणजे आपण तिला मधमाशी म्हणतो. मराठीमध्ये आपण मधमाशी असं संबोधतो. इथं शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला ही मधमाशी दाखवलेली आहे. आपण जर पाहिलं तर तिची मूवमेंट दाखवलेली आहे. म्हणजे ती काय एका ठिकाणी स्थिर बसलेली नाही. शी इज डुईंग हर वर्क. तिचं काम चाललेलं आहे. आपल्याला ह्या चित्रामध्ये ती जर विश्रांती घेत असताना दाखवली असती तर कदाचित हा जो ॲडजेक्टिव्हचा भाग आहे बिझी. बिझी म्हणजे काय? कार्यमग्न. ती सतत कार्यमग्न असते. म्हणजे पोळं बनवण्यामध्ये, मधाचं पोळं बनवण्यामध्ये, फुलांमधला मध घेऊन तो त्या पोळ्यामध्ये साठवून ठेवणं, ह्या कामामध्ये ती नेहमी गर्क असते, कार्यमग्न असते. आणि म्हणून बिझी हे विशेषण ह्या मधमाशीला शोभतं आहे. आणि म्हणूनच बिझी बी असा उल्लेख केला जातो तिचा. हाऊ डोथ द लिटल बिझी बी. आपण सुरुवातीला ही छोटीशी कविता वाचूया आणि मग लाईन बाय लाईन आपल्याला त्याबद्दलचं डिस्कशन करता येईल. हाऊ डोथ द लिटल बिझी बी improve each shining hour and gather honey all the day from every opening flower. बघा, अगदी छोटंसंच कडवं आहे ते, 4 ओळींचं. हाऊ डोथ द लिटल बिझी बी. ही छोटीशी मधमाशी किती कार्यमग्न आहे, स्वतःचं काम करण्यामध्ये किती गर्क आहे, किती गुंतलेली आहे. इम्प्रूव्ह ईच शायनिंग अवर. प्रत्येक वेळी ती स्वतःला इम्प्रूव्ह करत असते. इम्प्रूव्ह करणं म्हणजे सुधारणा करणं. क्रियापदाचं रूप येते इम्प्रूव्ह, व्हर्ब आहे. आणि त्याचा जो नाऊन फॉर्म आहे, तुम्हाला परीक्षेला विचारला जातो इम्प्रूव्हचा नाऊन फॉर्म, तर त्याच्यापुढं फक्त मेंट हा सफिक्स जोडला जातो. सफिक्स म्हणजे मूळ शब्दाला जोडला जाणारा प्रत्यय. पुढं मूळ शब्दाला त्याच्या शब्दाच्या पुढं किंवा ॲट द एंड ऑफ दॅट वर्ड सफिक्स इज फिक्स दॅट. त्याला अफिक्सेशन असं म्हणतात ह्या प्रक्रियेला. तर इम्प्रूव्हमेंट असं याचं नाम होईल, सुधारणा. ती अगदी क्षणाक्षणाला स्वतःमध्ये सुधारणा घडवत असते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सरावानं माणूस परिपूर्ण होतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर ह्या छोट्याशा मधमाशीला सुद्धा तिच्या कामामध्ये प्रत्येक घडीला ही सुधारणा जाणवते. कारण ती
कामामध्ये गर्क आहे ना, तेच काम ती पुन्हा पुन्हा करते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा एका कामावरती कॉन्सन्ट्रेट करते त्यावेळेस तिच्यामध्ये सुधारणा घडून येते. अँड गॅदर हनी ऑल द डे, तिचं एकच काम आहे. काय काम आहे? तर फुलामधील मकरंद किंवा ज्याला आपण मध म्हणतो, हनी, HONEY, हनी म्हणजे मध. गॅदर जमा करणं. अगदी दिवसभर, ऑल द डे शी ट्राईज टू गॅदर हनी फ्रॉम द ओपनिंग फ्लॉवर्स, किंवा ज्याला आपण ब्लूमिंग फ्लॉवर्स म्हणतो. बहरलेल्या फुललेल्या फुलांच्या मधून ती मध गोळा करण्याचं काम अगदी अथकपणे करीत असते. अथक परिश्रमानंतर विचार करा, तिच्या एवढ्याशा, एकतर ती छोटी आहे, फार छोटी आहे, आणि तिच्या तोंडामध्ये जो मध म्हणतो आपण तो किती बसत असेल एका फुलातला. खूप दूर अंतरावरती उडत जाते, फुलांचा शोध घेते आणि या फुलांमध्ये असलेला मध गोळा करून पुन्हा पोळ्यामध्ये आणून ती सुरक्षितरित्या ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हे काही काम काही क्षणाचं, काही तासाचं नाही, अनेक दिवस ह्याच्यासाठी लागतील तिला. बरोबर, अशा छोट्या छोट्या मधमाशा बरंच परिश्रम करतात, न थकता दिवसभर त्यांचं मध गोळा करण्याचंच काम चाललेलं असतं. फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉवर, हा मध कुठून गोळा केला जातो? तर फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लॉवर, या ठिकाणी असा शब्द आला आहे बघा, ओपनिंग. ओपनिंग फ्लॉवर म्हणजे काय? तर ब्लूमिंग फ्लॉवर. ब्लूमिंग, BLOOMING, ब्लूम असा शब्द आहे. ब्लूम म्हणजे बहरणं, फुलणं. तर जी फुलं बहरलेली असतात, जी फुलं फुललेली असतात, अशा फुललेल्या फुलांच्या मधून मकरंद किंवा मध गोळा करण्याचं काम ही छोटीशी मधमाशी दिवसभर करत असते. आणि ह्या कामामध्ये ती सदोदित गर्क असते आणि प्रत्येक वेळेस ती ह्या कामाद्वारे स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे वेळोवेळी तिचं काम जे आहे मध गोळा करण्याचं किंवा पोळं, मधाचं पोळं म्हणतो ना आपण, ते पोळं बांधण्याचं, निर्माण करण्याचं, त्याची रचना करण्याचं जे काम आहे ते काम अधिकाधिक सफाईदारपणे ती करत असते. तिच्या कामामध्ये ही इम्प्रूव्हमेंट आपल्याला झालेली दिसते, सुधारणा झालेली दिसते. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल. सेल, सेल या शब्दाचा अर्थ आहे पोळे, मधाचे पोळे. बिल्ड या शब्दाचा अर्थ आहे बांधणं, आणि स्किलफुली म्हणजे कौशल्यपूर्णतेनं. आता आपण जर का शब्द हा बघितला, स्किल म्हणजे कौशल्य, नाम आहे ते, म्हणून त्याला आपण नाऊन म्हणतो. स्किलफुल ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला ADJ असा शॉर्ट फॉर्म वापरला जातो. आणि स्किलफुली LY हा प्रत्यय लागलेला आहे शब्दाला, म्हणून ह्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. ॲडव्हर्ब ADV नी दर्शवलं जातं. क्रियाविशेषण आपण मराठीमध्ये म्हणतो. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल. बिल्ड म्हणजे आत्ताच मी सांगितलं बांधणं, ह्याचा भूतकाळ आहे बिल्ट. बिल्डचं भूतकाळी रूप आहे बिल्ट, BUILT. पास्ट टेन्स आहे. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल. तिचं छोटंसं घरटं असतं ना, मधाचं पोळं म्हणतो आपण, सेल, ते किती कौशल्यपूर्णतेनं बांधते. जर आपण बारकाईनं पाहिलं तर ते षटकोनी आकाराचं राहते. अशा पद्धतीचे षटकोनी आकाराचे बरेचसे कप्पे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. अगदी एखाद्या कौशल्यपूर्ण इंजिनियरनी किंवा अभियंत्यानं ते बांधलेलं असावं, इतक्या कौशल्यपूर्णतेनं तिनं आपलं पोळं निर्माण केलेलं असतं. हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स. आणि किती सुव्यवस्थितपणे, नीट म्हणजे व्यवस्थितपणे, स्प्रेड म्हणजे पसरणं, स्प्रेडचा अर्थ आहे पसरणे, स्प्रेड. आता सध्या कोरोनाचा स्प्रेड फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. स्प्रेड पसरणं. आणि वॅक्स या शब्दाचा अर्थ आहे मेण. वॅक्स म्हणजे काय? मेण. मेणबत्त्यांमध्ये जे आपण
म्हणजे मेणबत्तीला आपण मेणापासून बनवलेली मेणबत्ती असं संबोधतो. परंतु मधाच्या पोळ्यामधनं मिळालेलं जे मेण असतं त्याला आपण वॅक्स असं म्हणतो. हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स. किती व्यवस्थितपणे तिनं त्या पोळ्यावरती हे मेण पसरलेलं असतं. अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल. आणि ते जे मेण आहे किंवा त्या पोळ्यातलं मध आहे तो स्टोअर करून ठेवण्यासाठी, साठा करणं, अतिशय उत्तम पद्धतीनं तो साठा करण्यासाठी, मध जमा करण्यासाठी, तो मेण जमा करण्यासाठी ती किती कष्ट करते. लेबर्स हार्ड, फार कष्ट घेते. विथ द स्वीट फूड शी मेक्स. आणि त्याच्यापासून ती स्वतःचं अन्न पण बनवते. अतिशय ज्याला आपण मधुर अशा प्रकारचा तो मध ती त्या ठिकाणी जमा करत असते. अशा प्रकारे ही जी कविता, छोटीशी कविता आहे 2 स्टांजाची, आयझॅक वॅक्स ह्या कवीनं लिहिलेली आहे. आता ज्यावेळी आपण ही कविता अभ्यासतो त्यावेळी ह्या छोट्याशा मधमाशीची कार्यमग्नता, कशा पद्धतीनं ती तिचं स्वतःचं पोळं निर्माण करते किंवा मध आणि वॅक्स निर्माण करण्यासाठी ती किती कष्ट घेते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यावरतीच आधारित पॅरडी ह्या काव्यप्रकारातली कविता केलेली आहे. तुम्ही दोन्ही कविता जर पाहिल्या तर ह्या हाऊ डोथ द लिटल बिझी बी ह्या कवितेशी संलग्नित किंवा त्या कवितेसारखीच दुसरी कविता इथं आहे, तिला आपण विडंबनपर कविता म्हणतो. हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल. क्रोकोडाईल या ठिकाणी क्रोकोडाईल दाखवलेली आहे. हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल. हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल improve his shining tail and pour the waters of the Nile on every golden scale. How cheerfully, बघा, how cheerfully he seems to grin, how neatly spreads his claws and welcomes little fishes in with gently smiling jaws. लेविस कॅरोल यांची ही कविता आहे. अर्थात या ठिकाणी पॅरडीचा अर्थ पण दिलेला आहे. पॅरडी मीन्स अ प्लेफुल कॉमिक इमिटेशन ऑफ अ रायटर स्टाईल. इट्स लाईक अ व्हर्बल कार्टून. म्हणजे आपण चित्रांमध्ये कार्टून बघतो ना, एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला एखाद्या नेत्याचं, एखाद्या मंत्र्याचं कार्टून बघायला मिळतं. म्हणजे हुबेहूब तो माणूस आपल्याला ओळखता येईल किंवा ती व्यक्ती आपल्याला ओळखता येईल अशा प्रकारचं कॅरिकेचर काढलेलं असतं, त्याला आपण कार्टून असं संबोधतो. तर हे शाब्दिक कार्टून म्हणायला पाहिजे आपल्याला. पॅरडी म्हणजे काय, एक शाब्दिक कार्टून की ज्याच्यामध्ये कॉमिक इमिटेशन असतं रायटर्सच्या स्टाईलचं. म्हणजे एखाद्या कवीची जी लिखाणाची स्टाईल आहे तीच स्टाईल घेतली जाते, पण कॉमिक पद्धतीनं, थोडंशा हास्यास्पद किंवा विनोदी पद्धतीनं त्याचं अनुकरण केलं जातं. इमिटेशन म्हणजे अनुकरण करणं. अर्थात एखाद्या व्यक्तीच्या भावभावनांना दुखावणं हा उद्देश याच्यामध्ये नसतो, केवळ मनोरंजनाचा उद्देश असतो आहे. तर तो उद्देश समोर ठेवून अशा प्रकारचं काव्य केलं जातं, त्याला पॅरडी असं संबोधतात. तर वरती जी कविता दिलेली आहे, छोटीशी कविता आहे, हाऊ डोथ द लिटल बिझी बी. अगदी त्याच कवितेचं विडंबन आपल्याला या पुढच्या छोट्या कवितेमध्ये दिसतं आहे. ती कविता आहे हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल, रिटन बाय लेविस कॅरोल. हाऊ डोथ द लिटल क्रोकोडाईल ही छोटीशी जी सुसर आहे, इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. अगदी तिची जी शेपटी आहे, तिच्या शेपटीमध्ये ती दिवसेंदिवस
सुधारणा करते. हाऊ डोथ द लिटिल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. तिची जी टेल आहे इट्स व्हेरी शायनिंग अँड द क्रोकोडाईल ट्राईज टू इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल डे बाय डे. दिवसेंदिवस तिची शेपटी ती अधिकच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. अँड पोर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. आणि तिच्या पाठीवरती जे काही खवले आहेत, स्केलचा अर्थ खवले, दे आर लुकिंग लाईक गोल्डन थिंग. एखाद्या सोनेरी वस्तूप्रमाणे ते चमकत आहेत. आणि अशा ह्या गोल्डन स्केलवरती नाईल नदीमध्ये वास्तव्य करणारी ही सुसर आहे. या नाईल नदीतलं जे पाणी आहे ते स्वतःच्या अंगावरती उडवून घेण्याचा प्रयत्न करते. आणि दिवसेंदिवस तिचे जे स्केल आहेत, खवले आहेत, अर्थात तिचं शरीर हे खडबडीत असतं, बरोबर, हार्ड असतं, तरी देखील ती स्वतःला असं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. हाऊ चिअरफुली ही सीम्स टू ग्रीन. ग्रीन, GRIN, ग्रीन. ग्रीन या शब्दाचा अर्थ आहे टू स्माईल. हाऊ चिअरफुली ही सीम्स टू ग्रीन. किती चिअरफुली म्हणजे प्लेजरेबली, किंवा ज्याला आपण आनंदानं म्हणतो हॅपीली. किती आनंदानं ती सुसर जी आहे ती हास्य करते. आपण इथे चित्रामध्ये बघू शकतो आहे. इज इट लुकिंग लाईक चिअरफुल स्माईल वाटतं का आपल्याला हे चित्र पाहिल्यानंतर? तरी देखील ती फारसं आनंदानं असं स्माईल करते. हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉ म्हणजे जबडा. तिचे जे जबडे आहेत, तिचा जबडा जो आहे म्हणजे ह्या सुसरीचा, तर किती सुव्यवस्थितपणे ती पसरते किंवा उघडते. अँड वेलकम्स लिटल फिशेस इन. आणि या छोट्या छोट्या माशांना ती आतमध्ये तिच्या जबड्यामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून त्या माशांचं स्वागत करताना दिसते. आपण या ठिकाणी बघतो आहे की ही छोटे छोटे जे मासे आहेत त्या माशांचं ती स्वागत करते स्माईल करून ह्या जबड्याच्या माध्यमातून. म्हणजे ह्या माशांना वाटावं की खरंच किती दयाळू किंवा कनवाळू अशा प्रकारची ही सुसर आहे आणि किती छान स्माईल करून आपल्याला ती आतमध्ये येण्याचं आमंत्रण देते. विथ जंटली स्माइलिंग जॉज. अगदीच हळुवार पद्धतीनं ती स्माईल करते आणि ह्या छोट्या छोट्या माशांचं स्वागत करते आतमध्ये येण्यासाठी. या ठिकाणी कविता संपते लेविस कॅरोल यांची. मग असेच मी तुम्हाला सांगितलं की ह्या वरच्या कवितेचं ही छोटी कविता म्हणजे एक विडंबना आहे. या कवितेमध्ये आणखी एक महत्त्वाचा शब्द आपल्याला लक्षात घेण्याजोगा आहे, तो म्हणजे द यूज ऑफ द वर्ड डोथ. डोथ या शब्दाचा वापर केलेला आहे. डोथ मीन्स डज. आपण इंग्लिशमध्ये जी डूची रूपं वापरतो, टू डूची म्हणजे डू, डज आणि डीड, त्यापैकी हे डज जे आहे ना, त्या डजसाठी इथं शब्द वापरलेला आहे तो आहे डोथ. ओल्ड फॉर्म ऑफ डज म्हणजे डज या शब्दाचा जुना फॉर्म, म्हणजे पूर्वी डजला डोथ असा शब्द प्रयोग केला जायचा. परंतु आत्ता प्रचलित इंग्रजीमध्ये डोथऐवजी आपण डज वापरतो. डोथचा वापर आपण शक्यतो करत नाही. परंतु काव्याची सुंदरता वाढवण्यासाठी, काव्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी केवळ कवितेमध्ये या शब्दांचा उपयोग केला जातो. यांना आपण आर्केक वर्ड्स असंही म्हणतो. अशा आर्केक वर्ड्समुळं काय होतं की काव्याचं सौंदर्य, कवितेचं सौंदर्य अधिक वाढतं. तर या ठिकाणी ही कविता संपते. आता आपण ह्याच्यावरती दिलेला होमवर्कचा भाग बघूया, इंग्लिश वर्कशॉपचा भाग बघूया. ट्रान्सलेट द पोएम्स
इन टू युअर मदर टंग. आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये ह्या कविता ट्रान्सलेट करायला सांगितल्यात, भाषांतरित करायला सांगितलेले आहेत. आपण वहीमध्ये ह्याचं भाषांतर लिहायचं आहे. फाइंड अन एक्झाम्पल ऑफ अ पॅरडी अलॉंग विथ द ओरिजिनल फ्रॉम युअर मदर टंग. आपल्या मराठी भाषेतील एखाद्या कवितेचं विडंबनपर केलेलं काव्य, त्याचं एखादं उदाहरण शोधा म्हटलं आहे. आपण अशा प्रकारचं विडंबनपर काव्य हे इंटरनेटवरून पण शोधू शकतो. मराठीतल्या काही कवितांचं विडंबनपर काव्य आपल्याला शोधता येईल. आपण नेटचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन या प्रकारचे विडंबनपर काव्य मराठीतले शोधायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये ते लिहून ठेवायचे आहेत. आता ह्यानंतरचा जो भाग आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा. सम ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन हॅव टू ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल, काही मागच्या वेळेला आपण बघितलं होतं ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत म्हणजे सकर्मक क्रियापदं आहेत, त्या सकर्मक क्रियापदांच्या पुढं दोन दोन कर्म पण येतात. जसं की इथं एक वाक्य आहे, दे गेव हिम अ बुक. ह्याच्यामध्ये दे सब्जेक्ट आहे, गेव वर्ब आहे आणि इथं दोन ऑब्जेक्ट आले आहेत. ऑब्जेक्ट नंबर 1 अ बुक आणि ऑब्जेक्ट नंबर 2 हिम. तसंच या ठिकाणी एक दुसरं वाक्य आहे बघा, ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी. ग्रँडमदर सब्जेक्टचा भाग आहे, टोल्ड वर्ब आहे, अ स्टोरी ऑब्जेक्ट 1 आणि अस ऑब्जेक्ट 2. म्हणजे इथं दोन कर्म आलेत. इथं पहिलं कर्म आहे, इथं दुसरं कर्म आलेलं आहे. त्यानंतर आणखी एक वाक्य बघा, ते अस्मिता रोट अ लेटर टू हर आंट. अस्मिता सब्जेक्ट करता, रोट वर्ब क्रियापद, अ लेटर ऑब्जेक्ट 1 1 नंबरचं कर्म, टू हर आंट 2 नंबरचं कर्म. ऑब्जेक्ट 1 O1 इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. ह्याच्यातलं 1 नंबरचं जे ऑब्जेक्ट आहे ज्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो, ह्याला मराठीत प्रत्यक्ष कर्म म्हणतात. अँड ऑब्जेक्ट 2 O2 इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दुसरं जे कर्म आहे त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात, त्याला अप्रत्यक्ष कर्म असं संबोधलं जातं. अंडरलाईन अँड लेबल द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता पुढं काही वाक्य दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याला अंडरलाईन करायला सांगितलेली आहे. मिसेस देसाई सब्जेक्ट टीचर्स अस इंग्लिश. ह्याच्यामध्ये हे 1 नंबरचं ऑब्जेक्ट आहे, अस हे 2 नंबरचं ऑब्जेक्ट आहे, टीचर्स वर्ब आहे आणि मिसेस देसाई सब्जेक्टचा भाग आहे. तसंच दुसरा विधान, ही ब्रॉट सम वॉटर फॉर द ओल्ड मॅन. ही सब्जेक्ट आहे, ब्रॉट वर्ब आहे, सम वॉटर ऑब्जेक्ट 1 आणि हे ऑब्जेक्ट 2 म्हणजे 2 नंबरचं कर्म. तसंच शी पेड 50 रुपीज टू द शॉपकीपर. सब्जेक्ट वर्ब O1 आणि O2. अर्पिता मेल हर फोटोग्राफ्स टू हर सिस्टर. ह्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब O1 आणि O2. अभय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. सब्जेक्ट वर्ब O1 आणि O2. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेली वाक्य वाचा. बर्ड्स फ्लाय, द सॉसर ब्रोक, द वॉटर बॉइल्ड, वी फ्लाय kites, Neha broke the saucer, she boiled the water. From these sentences, we learn that the same verb can be intransitive in some sentences but transitive in some other sentences. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इनट्रान्झिटिव्ह वर्ब झालेली आहेत, पण इथं वर्बच्या पुढं ऑब्जेक्ट्स आलेत म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत ही, आणि वरच्या वाक्यांमध्ये ती इनट्रान्झिटिव्ह आहेत. फाइंड द ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. फाइंड द ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस.
या खाली दिलेल्या वाक्यांमध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब जी आहेत ती शोधायला सांगितलेली आहेत. कसं शोधणार? 1-2 वाक्य आपण बघूयात, बाकीची उरलेली वाक्य तुम्ही करायची आहेत. बघा इथं, द कॅट स्मेल्ड अ रॅट. द कॅट स्मेल्ड द कॅट स्मेल्ड अ रॅट. अ रॅट आलं आहे पुढं, ट्रान्झिटिव्ह आहे. द बेल रँग, सब्जेक्ट वर्ब आले, ऑब्जेक्ट इथं आलेलं आहे म्हणजे हे इनट्रान्झिटिव्ह आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं. आता इथं बघा, द ग्लास सब्जेक्ट आहे, वॉज फुल वर्ब आहे, ऑब्जेक्ट आलेलं नाही म्हणून हे इनट्रान्झिटिव्ह आहे. इथं इट रेन्ड हेविली इनट्रान्झिटिव्ह आहे. तर अशा पद्धतीनं ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. 2 मिनिट्स ओरल वर्क दिलेलं आहे. चूज one each both from A and B and make us as many sentences as possible within 2 minutes using both the words. आता ह्याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे की एमधले काही शब्द दिलेले आहेत. हे एवढे सगळे शब्द एमधले आहेत आणि एवढे सगळे शब्द बीमधले आहेत. तुम्ही समजा एतला गिव घेतला आणि बीमधला मी घेतला तर हे दोन्ही शब्द तुम्हाला एकाच वाक्यात वापरायचे आहेत. उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, प्लीज गिव मी अ पेन. म्हणजे इथं आपण गिव पण वापरलं आणि मी पण वापरलं एकाच वाक्यामध्ये. प्लीज गिव मी अ पेन. तसं तुम्हाला ह्याच्यातलं एक वाक्य ह्याच्यातला एक शब्द आणि ह्याच्यातला एखादा शब्द घ्यायचा आहे आणि ते दोन्ही पण शब्द तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचेत आणि वाक्य तयार करायचे. या ठिकाणी हा भाग संपतो आहे. आपण पुढच्या तासाला युनिट नंबर 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट हा भाग अभ्यासणार आहोत.